नमस्कार, मी मोनिका. मी तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे रविवार. आज आहे दर्शा अमावस्या, म्हणजेच चैत्र महिन्यातील अमावस्या आहे. त्याला आपण दर्शा अमावस्या असे म्हणतो. वर्षभरातील सर्व अमावस्याचे वेगवेगळे महत्त्व असते. पितृदोषातून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि काही प्रभावी उपाय करण्यासाठी देखील हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तुम्ही काही साधे सोपे पण प्रभावी उपाय जर केलात तर तुमच्या आयुष्यातील सर्व दोष दूर होतात, वास्तुदोष नष्ट होतो, त्याचबरोबर नजर दोष लागला असेल तो देखील दूर जातो आणि पितृदोष देखील नष्ट होतो. पितृ प्रसन्न होतात, लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान, अन्नधान्याची कधीही कमतरता जाणवत नाही. या दिवशी काही उपाय केल्याने पितृदेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला कायम राहतात. काही ठिकाणी काही जण अमावस्येला व्रत करत असतात, पण या व्रताची सुरुवात अमावस्येपासून केली जात नाही. फक्त चैत्र अमावस्येपासूनच या व्रताला सुरुवात केली जाते आणि त्यानंतर प्रत्येक अमावस्येला हे व्रत केले जाते. या व्रताला वन्नी व्रत असे म्हणतात. वन्नी म्हणजेच अग्नी. चैत्र अमावस्येसह 12 अमावस्येला देखील अग्नीची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगत असते. या चैत्र अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची देखील पूजा केली जाते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात. आज मी तुम्हाला असाच एक सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. आज आहे रविवार, दर्शा अमावस्या. आज संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू. घरातील सर्व दोष निघून जातात. वास्तुदोष, नजरदोष, पितृदोष दूर होतो. घरामध्ये जर तुमच्या भांडण तंटे नेहमी चालू असतील, नकारात्मकता जास्त असेल तर ती देखील दूर होते आणि त्यामुळे नकारात्मकता दूर झाल्यामुळे सदैव तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आणि सर्व सदस्यांची प्रगती देखील होते. कारण घरामध्ये वादविवाद असेल, घर स्वच्छ नसेल तर घरामध्ये धनधान्य, संपदा राहत नाही, समृद्धी राहत नाही. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी देखील टिकत नसते. तर तुम्ही या दिवशी सगळी स्वच्छता करून जर हे उपाय केलेच तर तुमच्या घरात अर्थातच लक्ष्मी कायमची नांदेल. तर कोणकोणते उपाय आहे, कापुरासोबत आपल्याला कोणती वस्तू जाळायची आहे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आज मी तुमच्यासोबत जो उपाय शेअर करत आहे तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा तुम्ही उपाय करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही 6च्या नंतर हा उपाय करायचा आहे. पण तुम्ही घरी असाल आणि शक्य असल्यास तुम्हाला हा उपाय रात्री 6 वाजून 9:30 पर्यंतच करणे खूप चांगले ठरेल. कारण ही वेळ तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेमध्ये लक्ष्मीचे आगमन होत असते. त्यामुळे तुम्ही हा उपाय केला. कापूर जाळल्याने तर घरामध्ये पवित्रता राखली जातेच, त्यासोबत ही एक वस्तू जाळल्यानंतर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचे आगमन होईल. या वेळेत सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात सक्रिय असतात. त्यामुळे तुम्ही याच वेळेत जर उपाय केला तर तो अजूनच फायदेशीर ठरेल. परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल, पण आजच्या दिवशी हा उपाय अवश्य करावाच. आपल्या हिंदू धर्मामध्ये धूप, दीप आरतीला खूप जास्त महत्त्व आहे आणि कापूर जाळण्याला देखील खूप विशेष महत्त्व आहे. कारण घरामध्ये कापूर जाळल्याने घराची पवित्रता राखली जाते, घरामधले सगळे नकारात्मक दोष निघून जातात आणि घरात सकारात्मक वातावरण, सकारात्मक लहरी हे आपल्याला जाणवत असतात. घरामध्ये जर सतत भांडणे, वादविवाद होत असतील तर या उपायाने ते नक्कीच दूर होतील. तसेच अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्याने पितृदोष देखील दूर होतो आणि पितृ प्रसन्न होतात, आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच तुम्हाला नजरदोष लागला असेल किंवा तुमच्या घराला नजरदोष लागला असेल, त्यामुळे हा उपाय केल्याने नजरदोष देखील दूर होतो. कारण कापुरासोबत ही वस्तू जाळल्यानंतर नजरदोष हा राहतच नाही. त्याचबरोबर बाहेरील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कधीही प्रवेश करत नाही. तसेच या उपायाने तुमच्या सगळ्यांच्या अंगातील आळस कमी होतो. घरातील सर्व सदस्यांच्या अंगातील आळस कमी होऊन तुम्ही सर्व कामाला लागतात आणि नक्कीच तुमची कामामध्ये प्रगती होते. त्याचबरोबर घरात लहान मुले असतील आणि ते सतत चिडचिड करत असतील, सांगितलेले ऐकत नसतील किंवा त्यांची अभ्यासामध्ये देखील प्रगती होत नसेल तर या उपायाने या सर्व गोष्टी दूर होऊन त्यांना नक्कीच त्यांच्या आयुष्यात बदल झालेला दिसेल, त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल आणि सर्वांचे कामे सुरळीत मार्गी लागतील आणि यामुळेच तुमच्या घरामध्ये सतत पैसा येत राहील आणि लक्ष्मी कायम नांदेल.
ऋग्वेद काळात यज्ञकर्म याला अतिशय महत्त्व होते। हिंदू धर्मात अग्नीला खूप जास्त महत्त्व आहे। त्यामुळेच आपल्या इथं कोणत्याही कार्यामध्ये होम यज्ञकुंड हे असतेच आणि अग्नी प्रज्वलित केलाच जातो आणि अग्नीला विशेष असे महत्त्व आहे। त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये दर अमावस्येला अग्निहोम केलास तर उत्तमच असते। परंतु सर्वांनाच हा अग्निहोम करणे शक्य नसल्यास त्यांनी कापुरासोबत ही एक वस्तू जाळावी आणि त्यामुळेच आपल्याला अग्निहोमाचे पुण्य प्राप्त होईल। हा उपाय करण्यासाठी आपल्याला तिन्ही सांजेला नेहमीप्रमाणेच आपल्या देवासमोर दिवा लावून घ्यायचा आहे। धूप दीप लावून आपल्याला वातावरण प्रसन्न करायचे आहे व त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। मुख्य दरवाजावरती देखील आपल्याला एक दिवा लावायचा आहे। बाहेरून आपण घरात प्रवेश करत असताना जी उजवी बाजू आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि दक्षिणेकडे वात करून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। कारण या दिवशी पूर्वज हे पुन्हा पृथ्वीवरून मृत्यूलोकात जात असतात आणि त्यांच्या वाटेमध्ये कुठलाही अंधार येऊ नये यासाठी हा दिवा त्यांना समर्पित करावा म्हणून लावत असतात। ज्या घरात अशा प्रकारे दिवा लावला जातो त्या घरामध्ये पितृदोष कायमचा नष्ट होतो आणि त्या घराला पितृदोष हा राहतच नाही। पितृदेव हे नेहमी प्रसन्न असल्यामुळे घराची प्रगती होत राहते। पितृदेवांसाठी मुख्य दरवाजावर हा दिवा लावून झाल्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे। मातीची पणती नसेल तर तुम्ही घरातील कापूर जाळण्याचे कोणतेही भांड किंवा निरंजन घेऊ शकता। सर्वप्रथम त्या भांड्यामध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदूळावर तुम्हाला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहे। भीमसेनी कापूर हा खूप शुद्ध असतो, त्याने अजूनच वातावरण शुद्ध होते आणि सकारात्मक प्रभाव जास्त प्रमाणात पडतो। जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही हा कापराच्या वड्या साध्या असतात त्या देखील 3 वड्या ठेवू शकता। त्या कापरावरती तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंग ठेवायच्या आहेत। लवंग कुठेही तुटलेली फुटलेली नसावी आणि 3 वेलची ठेवायच्या आहेत। हिरव्या वेलची आपल्याला त्यावर ठेवायच्या आहेत। त्यानंतर उजव्या हातावर पिवळी मोहरी घ्यायची आहे। पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता। चिमूटभर काळी मोहरी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि थोडेसे चिमूटभरच काळे तीळ आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत। या दोन्ही वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। कारण या दोन्ही वस्तू नकारात्मकता दूर करतात आणि नजरदोष देखील दूर करतात। जेव्हा आपण असा उतारा आपल्या घरातील सदस्यांवर करतो तर त्यांची सगळ्या संकटातून मुक्तता होते। कुठली नजर लागली असेल, काही दोष असतील, कुठली इडापिडा असेल तर सर्व काही नष्ट होते। तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या अंगावरून आवर्जून या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। मुलांना नजरबाधा लवकर होत असते, त्यामुळे तुम्ही मुलांहून या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। घरातील सर्व सदस्यांहून या वस्तू उतरवून तुम्हाला मातीच्या भांड्यात त्या वस्तू ठेवायच्या आहेत, त्या कापरावर ठेवायच्या आहेत। त्यानंतर चिमूटभर मोहरी आणि चिमूटभर उडीद घ्यायचे आहेत। अगदी थोडेसे उडीद घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे देखील अंगावरून उतरवायचे आहेत। जर तुम्ही काळे तीळ आणि काळे मोहरी घेतली तरी ठीकच आहे, नसता तुम्ही काळे मोहरी आणि उडीद घेऊनही या प्रकारे हा उपाय करू शकता। त्यानंतर देवासमोरच हा कापूर आपल्याला प्रज्वलित करून त्यामध्ये थोडंसं शुद्ध तूप टाकायचे आहे आणि हे भांडं तुम्हाला देवघरासमोरच ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही कापूर प्रज्वलित करणार असाल तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। काही वेळाने ते भांडं देवघरापासून उचलून संपूर्ण घरामध्ये तो धूर फिरवायचा आहे। आपल्या मुख्य दरवाजावर देखील काही वेळ हे भांडं ठेवून परत देवघरामध्ये आणायचे आहे। तोपर्यंत या सर्व वस्तू जळत आहेत तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर या वस्तू शांत झाल्यावर यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकू शकता। निर्माल्यामध्ये टाकले तरी चालेल किंवा घराबाहेर टाकले तरीही चालेल। या वस्तू घेताना एकदाच घेतल्या तरी चालतं, प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही आहे। त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि बाधामुक्त घर होते आणि घरामध्ये पवित्रता राखली जाते। तसेच आज पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावा। पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून ओम नमो पितृभ्यो या मंत्राचा जप करा आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता। पिंपळाच्या झाडांना 7 प्रदक्षिणा घाला। असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये पूर्वजांचा वास असतो, त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात। आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण एक पायपुसणी ठेवत असतो, तर त्याखाली तुम्हाला दररोज 2 कापराच्या वड्या ठेवायला सुरुवात करायची आहे। घरामध्ये कुठलीही नकारात्मकता प्रवेश करत नाही। तर अशा पद्धतीने हे काही छोटे उपाय आपल्याला करायचे आहेत। जर तुमच्याकडे सुतक असेल तर हे उपाय करता येणार नाही किंवा मासिक धर्म असेल तर त्या स्त्रियांनी हा उपाय करायचा नाही आहे। बाकी इतर सदस्यांनी हा उपाय केला तरी चालेल। माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि
बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.